ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण। अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा भेर। तीर्थवर्तने म भावे बिन सिद्धी, वयाची उपाधी करसी जना। हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय हरिपाठातल्या प्रसंगातील। असं नाही की हा अभंग कोणाच्या पाठ नाही, आणि ज्याच्या पाठ नाही तो या भारतातलाच नाही नव्हे, तो माणसातलाच नाही, जनावरापेक्षा त्याची वेगळी गत सांगता येत नाही। ज्ञानोबाराय अभंगातून तीर्थाचं, नेमाचं आणि व्रताचं महिमान सांगतात। विठ्ठल सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं। आहे आदरणीय आमचे मित्र हरिभक्तपरायण मृदंग सम्राट मारुती महाराज वडतकर यांची उपस्थिती आता ते लाभलेली आहे। त्यांनी मला कॉल केला, म्हणे महाराज सेवा आहे का, मग तुमचा रेट काय आहे? म्हणलं रेट काय असतो बाबा, तुमचं काय म्हणजे तुमची सुपारी कशी आहे असे विचारतात आम्हाला माणसं। तसं काय नाही आहे महाराज म्हणे, तुम्हाला यावं लागते। त्यांनी तसं काही विचारलं नाही, विनोदाचा भाग आहे। तसेच त्यांनी मला कॉल केला, म्हणे महाराज का एक सेवा आहे नगर भोजनाची, आमचे जावईच त्यांचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही कार्यक्रमाला या। म्हटलं चालेल। तसे आमचे गावातीलच आदरणीय गायनाचार्य आमचे चेअरमन माणिकराव महाराज यांनीही कॉल केला। त्यांच्यामुळे गावाचा जी खरोखर परिचय या दोघांमुळे झाला माझा। सुंदर असं दिव्य भव्य असं नियोजन, आणि आज नगर भोजनाचा कार्यक्रम फार सुंदर आहे। तरी कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत आपले विनीत केशवराव मुकिंदराव चव्हाण, आबासाहेब बापूराव चव्हाण, संभाजीराव मुंजाजीराव चव्हाण
व समस्त चव्हाण परिवार श्री गुंडेश्वराच्या कृपेनं माऊली महाराजांचं मंदिर आहे इथं ज्ञानोबारायांचं. भाग्यवान आहे महाराज तुम्ही. हा नरदेह लाभला म्हणून आपण भाग्यवान आहोत. नव्हे नव्हे, आपण ज्या देशामध्ये जन्मलो तो देश सुद्धा भाग्यवान आहे. आज त्याचा कोणता दिवस आहे? स्वातंत्र्याचा दिवस आहे आज 26 जानेवारी. म्हणून सर्वांनी हात वर करून एकदा भारत मातेला वंदन करून आपण कार्यक्रमास सुरू करू. भारत माता की वा. आणि कसं आहे महाराज, ज्या भारतामध्ये आपण राहतो त्याचा आपल्याला स्वाभिमान असावा. पण काही लोक असं करतात, बाहेर देशाच्या लोकांना ज्ञानेश्वरी कळाली, छत्रपती शिवाजी महाराज कळाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज कळाले, ज्ञानोबाराय कळाले, आपल्याला साधा शेजारही कळाला नाही. शेजारी काय वागतो हेही कळालं नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. मनुष्य जन्म घेतो, मरतो आणि जीवनात काही कार्यही करत असेल, पण आपल्याला मेल्यानंतर काय व्हायचंय आणि जिवंत राहून काय करायचं, म्हणून कीर्तन, म्हणून भजन आहे. एकदा लवकर पखवाज लावून घ्या महाराज. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांचा या अभंगातून ज्ञानोबारायाने तीर्थाचं महत्त्व सांगितलं, नियमाचं महत्त्व सांगितलं. मग तीर्थ, वर्त, नेम हे कोणासाठी आहेत? हे जनावरांसाठी आहेत का महाराज? आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर मारुती महाराज पाणी फिरवतात का? फिरवता? रोज फिरवतात? सगळं कोणी फिरवत नाही, आपण फिरवतो. जे माणसं असतील तेच फिरवतील बरं का. मग अहो, मानवाचा जन्म भेटला, मानव म्हणून तुम्ही जन्माला आले. आणि संतांनी, प्रत्येक संतांनी तुम्हाला मानव बनवण्यासाठीच संतांचे अवतार झाले. ज्ञानोबाराय आहे. ज्ञानोबाराय अवतार कोणाचा आहे? सगळ्यांना माहिती आहे. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायाने जन्म घेतला तुमचं आमच्याचं कल्याण करण्यासाठी. हो, हरिपाठ म्हणजे तुम्हाला चॉकलेट आहे. लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात, का रे तुझा हरिपाठ पाठ आहे का? मग हरिपाठ सकाळी करायचा का संध्याकाळी करायचा? का हो बाबा, फेट्यावाले बाबा, हरिपाठ कधी करायचा? सकाळी का संध्याकाळी? वा, ही शोकांतिका आहे आपली. जगद्गुरु तुकोबारायाने अवतार घेतला. ज्या कुळामध्ये अवतार घेतला त्यांचं नाव तर माहीत असेल ना कोणाला तरी? माहिती आहे का कोणाला? सांगा महाराज. जगद्गुरु तुकोबाराय कोणाच्या कुळात जन्माला घेतला? ते आठवे अवतार होते. पण त्यांच्या कुळात कोण होतं सांगता येईल का कोणाला? विश्वंभर बाबा. बरोबर आहे ना? मला सांगा तुम्ही, ज्ञानोबारायानेही जन्म घेतला, तुकोबारायाने जन्म घेतला, नाथ महाराजांनीही जन्म घेतला, पण यांनी सांगितलं काय? तुम्हाला जगायलाच शिकवलं. तरी म्हणतात काय ते महाराज लोक नुसतं बोंबलत धिंडत असेल रात्रंदिवस, नुसता पैसा कमवतात. अहो, आता हे तुम्ही जे आयोजन केले नगर भोजनाचं, नगर भोजन कशासाठी करायचं? एक देवाचं व्रत आहे, देवाचा नेम आहे. आणि मावंद्याचा बी कार्यक्रम आहे, ज्याचे 4 धाम झाले तो माणूस मावंदे घालत असतो. बरोबर आहे? त्याच्या दृष्टीनं काय असतं माहिती का? मावंदे का घालायचे? माझ्या नामदेवरायाने सुद्धा मावंदे घातले होते, ज्ञानोबारायाने सुद्धा. दोघांनी तीर्थयात्रा केली महाराज. तीर्थयात्रा करत असताना पण ज्ञानोबारायाने एकट्यानं तीर्थयात्रा नाही केली. नुसतं ज्ञान कामाचं नाही रोहिदास महाराज, नुसतं ज्ञानही कामाचं नाही, नुसतं नामही कामाचं नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, अहो, ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय. ज्याने ज्ञानाची उत्पत्ती केली अशा ज्ञानोबाराय आहेत.
पण माझे नाथ महाराज खांब झाले. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत खांब दिला भागवत खांब दिला भागवत खांब दिला. हो जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत खांब दिला भागवत खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. अहो हा जो वारकरी संप्रदाय आहे हा ज्ञानाच्या दृष्टीने बरा महाराज काही संप्रदायाला कुठल्याही प्रकारचा पाया नाहीये. अनेक संप्रदायामध्ये तुम्ही पहा तिथे तुम्हाला प्रवचनाला जाता येईल, तुम्हाला सगळंही करता येईल, पण तुम्हाला स्वतः कीर्तन करता येणार नाही, प्रवचनही करता येणार नाही. ही शोकांतिक आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये 4 वर्ष शिक्षण घेतात रोहिदास महाराज. आणि काय म्हणतात तुकाराम महाराज, ही पात्रता फक्त इथंच आहे. देव पहावयासी गेलो, तिथं त्याला देवाची भूमिका प्राप्त होती. तो देव मानतो तरी देखील समाज माणूस आहे. ज्ञानोबारायांच्या पाठीमागे रेडाही गेला होता, पण आपण गेलो का? रेड्याची समाधी आळ्याला आहे. साध्या आपले पोरं वर्ष श्राद्धही घालत नाहीत, पण तुम्ही नगर भोजन घालता म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे. नगर कशाला म्हणायचं? एक नगर इथे सुद्धा आहे, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर गा. धर्माचे नगर देखा. वा, ज्ञानोबा राय पहा, तुकोबाराय यांनी फक्त काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही समाजात वागायचं कसं? खंती ते ना करा. गाढव कुत्रे यांना काय माहीत नाही का करायचं काय? मग त्यांना आणि काही ज्ञान नाही कोठे. म्हणून परमार्थ करत असताना तुम्ही एक करा. ते मृत्यूलोकामध्ये एक नगर आहे पंढरपूर, पण त्याला धर्माचं नगर सुद्धा म्हणलेलं आहे. कारण त्या धर्माची मूर्तीचा जो पालक चालक मालक जो आहे ना, पाप पुण्य त्याचे हाती धर्माची मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तुझे हाती. धर्माची तू मूर्ती. मग ती धर्माची जी मूर्ती आहे ना, ते म्हणून धर्माचे नगर देखा. आणि पुढं काय म्हटलंय महाराज? विठू पाटील त्याचे नाव. महाराज विठ्ठल हा पाटील आहे पंढरपूरचा. अहो त्याच्या ग्रंथामध्ये तुकोबाराय, ज्ञानोबाराय, निळोबाराय सर्व संतांनी वर्णन केलं. अहो गावच्या पाटलाचं साधं लोक नाव सुद्धा घेत नाहीत. अवघड विषय महाराज. पाटील म्हणून तुम्हाला कोणी मानत नाही. तुमचं कार्य काय आहे, तुमच्या कार्याला मान्य आहे. ज्ञानोबारायला 750 वर्ष झाले, तरी देखील ज्ञानोबारायांचा रूप पाहता लोचने अभंग तुम्ही रोज म्हणता.
तो नेमत वापरता. पण ज्ञानोबराने स्वतःसाठी काय केलं हो सांगा तुम्ही. ज्ञानोबराने स्वतःसाठी काही केलं नाही. तुमच्यासाठी आमच्यासाठी विठ्ठल विठ्ठल स्वतःसाठी काही केलं नाही संतांनी. जगाच्या कल्याणा देह कष्टविती संत ही परोपकारासाठी आलेत. सूर्यही परोपकारासाठी आला, वृक्षही परोपकारासाठी आलं. तरी देखील संतांचं नाव का घेतलं जातं? कारण संतांनी माझ्या इतके कष्ट भोगले आणि त्या संतांनी ज्ञानाचं, धर्माचं, दानाचं, प्रेमाचं आणि स्नेहाचं, वारीचं महत्त्व सांगितलं. त्यांनी दुकान टाकलं इथं, दुकान. घातला दुकान दुकान घातलं संतांनी. हे कीर्तन भजन हे दुकानच आहे. तुम्ही आता कीर्तनासाठी आले, बरोबर आहे. महिला आले, पुरुष आले. तुमच्याकडून किती पैसे घेतले हो मालकांनी? 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये घेतले का? दान 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 आणि वान याच्यामध्ये फरक आहे. दान त्याला म्हणतात ते परत घेतल्या जात नाही, आणि वान त्याला म्हणतात ते परत घेतल्या जातं आणि दिल्याही जातं. बरोबर आहे ना महिला मंडळ? काय चुकलं? कारण मला माहिती आहे माझी बायको देती घेती असं काही असते ते, तर मला काय माहीत नाही. चमचे. मला एका महिलेनं फोन केला, बाजी मला महिलेनं फोन केला, महाराज संक्रांत कशावर आहे? म्हणलं बाई मी आता सध्या परभणीला कीर्तन आलो आहे, घरी गेल्यावर सांगतो कशावर आहे. घरी गेलो महाराज, महिला म्हणे हे पा घरची आमची तुम्हाला आहे ना का संन्याशी तुम्ही? एक आम्हाला एकच आहे म्हणे. मला 10,000 रुपये द्या, मला साडी घ्यायची, जोडवी घ्यायची, हे घ्यायचं ते घ्यायचं. मला बरे म्हणलं आपण कीर्तनाला जातो, लोक पाया पडतात, पैसे देतात, ही बाई तर आपल्याकडूनच घ्यायला लागली. मग त्या बाईला परत फोन केला, बाई म्हणजे काय महाराज कशावर आहे? म्हणलं मायावरच आहे. 10,000 रुपये गेले म्हणलं माय. हे दान नाही, याला वान म्हणतात. वानाचं आणि दानाचं महत्व वेगळं आहे. काही धर्मामध्ये देव फेकून द्या, देवाला मानू नका, असे काय जातीचे लोक आहेत आपले. पण धर्म पहा कसा आहे. अहो जे माझं पंढरपूर निर्माण झालंय, इथून सुरुवात करावं लागणार आपल्याला. तीर्थाचं महत्त्व सांगावं लागेल ना. अहो ज्या पुंडलिकाने आईबापाची सेवा केली, भक्त पुंडलिक त्याला नाव आहे, बरोबर आहे. पंढरपूर कशामुळे निर्माण झालं? पंढरपूर हे आई वडिलाच्या सेवेमुळे निर्माण झालं. हे तुम्हाला इथं ऐकायला मिळतं या धर्माच्या मंडपामध्ये. आता तुम्ही मंडपात आहात, तुम्हाला घरची आठवण येत नाही, पण जर हसवणारा महाराज असला तर मग तर लयच मजा हो. तमाशाची आठवणच होत नाही का हो? रविदास महाराज, रामेश्वर महाराज. अरे ज्या कीर्तनामध्ये गोरोबा काकाला हात फोडतात ते कीर्तन साधारण नाही आहे. म्हणून हा विनोद करायची नाही कधीच. विनोदाची कथा गोडवाटी. म्हणून या धर्मामध्ये असं आहे. अहो भक्त पुंडलिकाची
सेवा केली, सेवा भक्त पुंडलिकाने आई वडिलांची का बायकोची केली? आई वडिलाची सेवा केली म्हणून पंढरपूर निर्माण झालं. मग ते धर्मावर आहे का नाही आहे? धर्माची मूर्ती तिथे म्हणतात. अहो, आई वडिलाची एखादा मुलगा सेवा करत नसेल तर गावातले मोठे मोठे पुढारी म्हणतात, ए बाळा, तू आई वडिलाची सेवा करत नाही ना, तू धर्म कार्य करत नाही. अरे तुझा धर्म आहे आई वडिलाची सेवा करायची. मग आम्ही छाती ठोकून सांगतो, माझा पुंडलिक पुंडलिक भक्तराज त्याने साधिले काज. अहो, तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, घरी आई वडील उपाशी आणि तिकडे बुंदीच्या पंक्ती घालतो, काही गरज नाही. तीर्थ असं आहे जिथे नदी असते, जिथे देव आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम. अहो, हे माणसं इथं धड राहत नाहीत. नवनाथ महाराज, ते माणसं इथं धड राहत नाहीत, तिकडं जाते, तिकडं डोकं लावतात. एखादा दगड असतो, दगड लक्षात ठेवा बरं. दगड, महाराज तुम्ही कितवीला आहे? हो माऊली, तुम्ही कितवीला आहेत? 8वीला आहे ना. दगड असतो, दगड. दगड पाण्यामध्ये ठेवतो आपण, किती दिवसांनी विरघळेल? आमच्याकडे विरघळतो, मग तुमच्याकडे विरघळतो का? विरघळतो का? विरघळतो का? तसे हे माणसं असतात. तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुम्हाला लय मोठ्या माळा घालायची गरज नाही, लय मोठ्या वाऱ्या करायची गरज नाही. आणि लय मोठं लय मी पंढरपूरला चाललो, आज तो 60 वर्षाचा करतो 75. तुला कुठला देव पावणार आहे? इथेच पहिले फसवाफशी झाली. अहो, माझ्या सेना महाराजांनी एक दगड आणला होता. देव म्हणतात, अरे तुझी वारी फुकट गेली. आणि आपण काय काय आणतो आपल्या मुलांबाळांसाठी. म्हणून हे धर्माचं पालन आहे. अरे तो जो धर्माचा देव आहे, जी धर्माची मूर्ती आहे, आणि त्या धर्माच्या मूर्तीचा सोबत आपण जर असे वागत असू, नका करू वारी, तुम्ही इथंच मंदिरात दर्शन घ्या. अहो, मंदिरात जाऊ द्या, घरच्या देवाला हात जोडा. ते जाऊ द्या, आई वडिलाची सेवा करा. आणि ते जमत नाही तर आई काय त्या बायकोचे पाय दाबा. त्याच्या पुढं काय सांगणार आहे मी? आता तेच गत आहे. अहो, तुम्ही जर आई वडिलाची सेवा केली नाही महाराज, आणि महाराज लोकांचे जरा घरं जाऊन पाहत जा, मोठ्या मोठ्या महाराज लोकांचे 50,000 घेतात, 1,00,000 घेतात. ते आई वडिलाची सेवा करतात का? आहेत काय काय भागवताचार्य, इकडं भागवत सांगतात, इकडं भागवत सांगतात, इकडं आई वडिलाला घरातून हाकलून देतात. लक्षात धरा, पहिले महाराज लोक शोधून काढा पहिले. आणि तो आई वडील सांभाळत नसेल ना, तिथंच त्याला त्याच्या झिपुट्या धरा महाराजाच्या, तर केस वाढलेले असतील आणि चांगला धरून हाना तुम्ही त्याला. हाणायचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही मायबाप आहात आणि तुम्हीच माणसं घडवता, तुम्हीच महाराज मंडळी घडवता, भागवताचार्य हे तुम्हीच घडवता, आणि धर्माचं रक्षण हे तुमच्याच हातात आहे. विठ्ठल ते पंढरपूर धर्माचं नगर आहे. आणि अधर्माने जर कोणी सेवा करत असेल ना,
तर देव त्याला कधीही माफ करत नाही. रोहिदास महाराज कधीही देव माफ करणार नाही. आणि धर्माचं रक्षण हे तुम्हाला तिथं जाऊन करायची गरज नाही. तुम्ही पहिले गावापासून सुरुवात करा. तुमच्या नावाचं गाव काय गुंड आहे ना, गुंडा. या महादेवाचं नाव गुंडेश्वर देवस्थान म्हणजे महादेवाचं नाव आहे ते. पण आमचे दाजी विचारू लागले, आमचे रामेश्वर महाराज म्हणे, का हो महाराज गाव गुंड आहे राव, मी येऊ का कसं? म्हणलं काय नाही तसं, ते गुंड आहे पण तिथे परमार्थामध्ये गुंड आहेत. कर्णा भाग्यवंत महाराज असे नवनाथ महाराज सारखे रत्न नाही तिथं. आमचे माणिकराव महाराज सुंदर गायक आहेत. भगवान महाराज आहे ना त्यांचा, भगवान महाराज, पांडुरंग महाराज. अहो इथे एक एक रत्न गायक. मी म्हणलं महाराज बाहेर गावून आले असतील. नाही नाही म्हणे आम्ही गावातलेच आहेत. अहो आज एक दोन महाराज मंडळी अजून आले नाहीत वाटतं, बाहेर गेलेत कुठेतरी कार्यक्रम. ऋषी महाराज ना, पांडुरंग महाराज, भगवान महाराज ते मागास वेळेस होते. एक एक महाराज आज एक अशी पॅन्ट शर्टवाले मागच्या वेळेस मला म्हणे मी ज्ञानोबारायांचं कीर्तन करतो म्हणे. ज्ञानोबाराचे हां निवृत्ती महाराज मागच्या वेळेस विषय झाला होता ना, त्यांनी मृदंबी वाजवला काही दिवस. कीर्तन करतात नाही विषय झाला आमचा, कीर्तनही करतात. हे पा माणूस लय धोतर घातलं, लय कपडे घातले, लय चांगला फेटा घातला, लय गण लावला, ते दुसऱ्याला चंदन लावतो स्वतःही चंदन लावून घेतो. लक्षात धरा, लय गण लावणारे पण लय शहाणे नसतात. आणि एखादी बाई लय मोठं गुकू लावलं म्हणजे लय हुशार नसती. तिला तर कोणाच्या कळ्या केल्याशिवाय जमतच नाही. अरे नाव जर घ्यायचं असं ना, रिकामा अर्धा गडी, रिकामा अर्धा गडी राहू नको बाबा. हरिपाठ कर, कीर्तन कर. माझ्या संतांनी सर्वांना जागा केलं. उठा जागे वारे आता, लोकांचा हरिपाठ पाठ नसतो. काकडा तर लय लांब राहिलो. का महाराज आमची झोपच होत नाही? अरे तुम्हाला झोपेतून नाही जागा केलं, तुम्ही माणूस म्हणून झोपलेले आहेत. माणूस म्हणून जागा व्हा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा. भाई
हॅलो, माईक मध्ये मध्ये बंद पडतो जरा. अरे आता जागा रे भाई, नो जागा. जागा म्हणजे का तुम्हाला झोपेतून उठं केलं का? झोपलेल्या माणसाला जागा नाही केलं त्यांनी. जे उठलेत ना झोपेतून त्यांना जागा केलेलं आहे. अरे झोपेतून जागा करण्याचं काम हा देव करतो. पण संत, तुम्ही माणूस आहात ना, तुम्हाला माणूस बनवण्याचं काम करतो. अहो आता माणसा शोधण्याची गरज नाही, माणसामधला माणूस शोधण्याची आवश्यकता आहे. माणसं फार अवघड भेटतात महाराज. अहो आपण सोयरीक करायला जातो रोहिदास महाराज बरं का, तर त्या पोरीचं कूळ बघतो, त्या पोरीचा मामा बघतो, काका चुलते आई सगळं काही बघतो. मग ज्या संतांची तुम्ही सेवा करता, ज्या संतांची तुम्ही देव करता, थोडक्यात महादेवाला पाणी घालता, बरोबर आहे. पण तो देव का झाला, त्याला देव का म्हणतात, हे तर तुम्ही पाहिलं पाहिजे ना. लक्षात ठेवा, हे भगवंत धर्माची मूर्ती आहे, पण अधर्माच्या लोकांना तो स्वीकार करत नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हातात घेतली कशासाठी, आणि ते छत्रपती शिवाजी महाराज का झाले सांगा मला. महिला मंडळ लक्षात धरा, स्वयंपाक करताना तुमच्या नवऱ्याला जर दारू सोडायची असेल, सांगतो मी सरळ तुम्हाला, उघड उघड, नवऱ्याला जर दारू सोडायची असेल 3 महिने हरिपाठ करा स्वयंपाक करताना. सुनला आणि सासूला शिव्या करताना नका देऊ, स्वयंपाक करू नका. तो मेला असाच आहे, तो मेला तसाच आहे, माझा ऐकत नाही. अहो मंदोदरी रावणाला सांगत होती, ए रावणा पहा महाराज. का मामा, आपलं बायको, आपण बायकोचं ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे सांगा. ऐकलं आलेत का सोबत, सोबत आहेत का ते? अवघड आहे मग तुमचं सोबत नाहीत ना, आहे का तुमच्या सोबत? बरं बायकोचं ऐकाव का नाही ऐकाव? दत्ता पाटील ऐकाव का नाही ऐकाव? ऐकाव का तुमचं? अरे सगळे हाच म्हणायला लागलेत ना. अहो रावण जेव्हा युद्धाला निघाला, गण लावला, हे पा स्वामी तुम्ही युद्धाला जाऊ नका, नका जाऊ युद्धाला. म्हणे का? म्हणे ती पतिव्रता स्त्री आहे सीता माता, तिची त्याला परत देऊन टाका, तुम्ही परत या. राम प्रभू फार दयाळू आहेत. म्हणे मंदोदरी मी बायकचा ऐकणारा माणूस नाही आहे. रावण गेला युद्धाला, त्याचा वध झाला, पण शेवट त्याचं मरण कोणाच्या मांडीवर झालं? जगाचा बाप आहे, त्या जगाच्या बापाच्या मांडीवर त्याचं मरण आलं असतं का बायकोचं ऐकलं असतं तर? मग बायकोचं ऐकावं का नाही? बर का, सोबत घेऊन चला ना, त्या बायाचं काय खरं नाही. बाया मारतात मला आता कीर्तन झालं की. हे महाराज काय काहीच ऐकू नका, विनोद सोडा. पण माझा रावणाने कपिकुळ उद्धारवले, मुक्त केले राक्षसा. अहो जगाच्या बापाच्या मांडीवर मरण आलं आणि त्या रावणाचं आजही नाव घेतलं जातं रामायणामध्ये. आपलं साधं 7-12 तर ठेवत नाहीत, फक्त मरुद्या घरात ठेवतच नाही, दागिने ठेवत नाहीत. भूषण हे घेती यमाची हाती, बांधून या देती, भूषण ही घेती काढून या. मग 7-12 तरी नाव ठेवतील का ते? म्हणून तीर्थवर्त नेम बर का. आता पहिले आपण तीर्थ बघितलं. तीर्थ कोणतं आहे? पंढरपूरला तीर्थक्षेत्र म्हणतात, आळंदीला तीर्थक्षेत्र म्हणतात, पैठणलाही तीर्थक्षेत्र म्हणतात. आता आपण इथं तीर्थक्षेत्र लावतो, पण क्षेत्र कुठं असतं माहिती का? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, बरोबर आहे. पण तो देह कोणता पवित्र आहे? जो वदे अच्युत
कोणता पवित्र सांगितला आहे मावल्या हो? देह कोणता पवित्र आहे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे. अच्युत कोण? माझा भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा. अच्युता वामना दशरथ नंदना. महाराज जो वचित म्हणजे अच्युत तुम्ही वत्ता का कधी? देवाचं कधी नाव घेता का नाव घेत नाही देवाचं? म्हणून उठा जागेवारे हाता ते सांगा. अहो आणि हे सांगतो कोण महाराज? ज्याच्या काळात माळ नसती आहे की नाही महाराज? आता महाराज कारभारीच आहे वडदची, त्यांना माहिती आहे काय असतं काय नाही. अवघड कंडिशन आहे. म्हणून परमार्थ करत असताना पंढरपूरला तीर्थ म्हणलं जातं. आणि तीर्थावर कोणाकोणाचं कल्याण झालं सांगतो महाराज. तीर्थ का बनलं जातं? इंद्रा गेली भग चंद्र झाला काळा. पंढरपूरच्या चंद्रभागेचं नाव चंद्रभागा काय आहे? कारण चंद्रभाग हा शापित होता. त्या तीर्थक्षेत्रावर त्यांनी स्नान केलं आणि तो कोण झाला? इंद्रा गेली भग चंद्र झाला काळा. म्हणजे नारद चुकला चाळा काय? भजनाचा. लक्षात धरा. तीर्थ आणि व्रत करायचं महाराज. व्रत कोणचं करायचं? नुसतं पांडुरंगाला देवाला नमस्कार करून फायदा नाही. एकादशी धरायची. एकादशीला व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरनिर्षी. भगवंताचं नाम मुखात घ्यायचं याला व्रत म्हणतात. आणि नुसतं व्रत घ्यायचं नाही, तीर्थ वर्थ ते नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. आणि अवस्था अशी पाहिजे कै ऐसी दशा येईन माझे अंगा चित्त पांडुरंगा झोरत असे. भगवंताविषयी प्रेम असं असावं. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. भगवंताला प्रेम पाहिजे. तीर्थ वर्त नेम आणि त्याच्यासोबत भाव पाहिजे. तीर्थवर्थ नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी. करसी जाना वायाची उपाधी. करसी जाना वायाची उपाधी. करसी जाना तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी वायाची उपाधी. करसी जाना वायाची उपाधी. करसी जाना हरिपाठातलं खूप किती सुंदर अभंग आहे. सोपा सरळ. तीर्थ वर्त नेम भावे विन. पाहता इथं हा शब्द फार महत्वाचा आहे. भाव. तो देव भावासाठी भुकेला. देव भुलला भावासी. भाव पाहिजे महाराज. भाव. तुम्हाला भाव नसेल ना तर तुम्ही गावातही राहू नका. अहो भावाशिवाय कुठलंही प्राप्त होत नाही. पहा तुम्ही महाराज. एक 8 वर्षाची मुलगी होती. तिनं विश्वास ठेवला गुरुच्या वचनावर आणि गुरुच्या शब्दावर. म्हणजे इतकं केंद्रित केलं लक्ष. उमराव पाटील एवढं केंद्रित लक्ष केलं. आमच्या शेळ्या होत्या लहान 8. तिला वाटतं मला लग्न करायचं आहे ना तर शेळ्यांची हत्या होईल. बरोबर आहे. रोहिदास महाराज शेळ्यांची हत्या होईल म्हणून ती पळून गेली आश्रमात. गुरूंची मातंग ऋषीच्या आश्रमाची सेवा करू लागली. मला फक्त भावाबद्दल बोलायचं. भाव कसा असतो पहा महाराज. तीर्थ व्रत भाववर नित्य पाहिजे महाराज. तीर्थ पाहिजे, व्रत पाहिजे, तीर्थवर्थ आणि नेम पाहिजे. नेम. आता इथं काय शब्द? भावे विन. भावे विन नाही. भावे विन देव नकळे निसंदेह.
गुरुविना अनुभव. मातंग ऋषींना आशीर्वाद दिला, हे बघ तुला देव प्रभू भेट देतील आणि संतांवर विश्वास ठेवत जा. कधीतरी देव तुम्हाला भेटणार आहे, पण गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे ना. त्या मातंग ऋषीच्या शब्दावर लक्ष ठेवलं, ध्यान केंद्रित केलं आणि सतत भगवंताची भक्ती करू लागली. माझी सर्वांना नाव आहे, काय नाव आहे महाराज? शबरी माता. रोज देवाची वाट पाहायची. कधीतरी तुम्ही पण फुलं टाकून बघा देवाला, आणि कधीतरी देवाची हो जब मेरे राम जी का आवन होगा, तब कुटियों का पालन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, जबर के कुटियों का पालन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुनाथ जी, आंचल में बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे. आसन में बिठाओगे, मीठे मेरे अपने हाथ में लाओगे. प्रभु जी, प्रभु जी, हाँ प्रभु जी, प्रभु जी, रघुनंदना प्रभु जी, प्रभु जी, प्रभु जी, प्रभु जी. आएंगे रघुनाथ जी, आसन में बिठाओगे, मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लक्ष्मण जी का आवन होगा, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन रामचंद्र भगवान की. जय. महाराजांसाठी सुंदर सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा. महाराजांनी आता जो भाव प्रकट केला, खरोखर माझ्या शबरीच्या मनात तोच भाव होता. शबरीने स्वतःचा उद्धार करून घेतला आणि आपल्या स्त्रिया घराचं वाटोळं करतात. शोकांतिका आहे. अरे पहिले लोक लग्न होऊन मुलगी यायची महाराज सासरी, तर ती परत जात नव्हती. ती म्हणायची माझं नवऱ्याचं घर हे माझ्या वडिलांनी दिलं ना मला, हेच माझं घर आहे. पण या नवरीच्या आया ज्या आहेत ना, यांनाच हाणलं पाहिजे धरून. जरा फोन करून विचारतात, बाई जेवली का? हो. खाल्लं का? पिल्लं का? काय फोन करायची गरज काय तुम्हाला? प्रेम नाही राहत महाराज. त्या शबरीने भाव ठेवला. कोणावर? गुरुच्या वचनावर. भाव पाहिजे, भाव. प्रत्येक गोष्टीवर भाव असावा. भावे विना देव. भावाशिवाय देव भेटत नाही.
आणि भावाशिवाय काहीच भेटत नाही. अहो, सोयाबीन जर नसेल तर म्हणतो काय भाव आहे, तिथे भावाचा विचार करतो. हो रे बा, बडबड करू नका मागं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाव फार महत्त्वाचा. तीर्थ वर्त नेम, नियमाने कुठलेही भजन करा. आता आपण नगर भोजनाचा कार्यक्रम केलेला आहे, पण पहा महाराज, नगर भोजनामध्ये इतकं पुण्य प्राप्त होतं. अहो, राजापूर्वी नगर भोजन द्यायचे, तिथूनही पद्धत आहे. आणि भगवंतांनी काहीतरी कृपा केली म्हणून भोजनाचा कार्यक्रम लोक ठेवतात. असं काय नाही आहे, लोक लय बेमान आहेत. आता मस्त आपल्याला सांगितलं होतं देशामध्ये कर्ज ठेवणार नाही, रस्ते चांगलं करू, शेतकऱ्याला भाव देऊ, हे आश्वासन आहेत. बरोबर आहे ना? अहो, या बळीराजामुळे आज सर्व देश त्या बळीराजाच्या भरोश्यावर आहे, माझ्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर आहे. हा शेतकरी जर राजा नसता ना तर काही चालत नाही. अहो, आपल्या शेतकरीचा राजाचा भाव, मालाचा भाव ठरवणारे हे लोक कोण आहेत? हो, हे फॅन खाली एसी खाली बसतात, म्हणतात हा भाव त्यो भाव. अरे तू संध्याकाळी ये जरा पाण्याचे टप्पे बदलायला, मग समजल तुला. अहो, माझे काही शेतकरी शॉक लागून गेले, काही शेतकरी थंडी लागून मेले का नाही महाराज? आणि तो माझा शेतकरी कर्ज बाजारी आहे. आज जो देशाचा मालक आहे तो कर्ज बाजारी आहे. आणि जे मोठे लोक आहेत नाही, शेठ लोक, हे बिल्डिंगा बांधतात. अजून पहा, दारू पिणारा श्रीमंत आहे का गरीब आहे? दारू पिणारा श्रीमंत आहे ना? नाही ना? मग कोण श्रीमंत आहे? विकणारा. मग त्याचे घर तुम्ही का भरता स्वतःच्या घराचं वाटोळं करून? व्यसन करू नका महाराज. अहो, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना हे संस्कार जे लाभलेले आहेत हे कोणामुळे लाभलेले आहेत? पहिली गुरु असती आई. हे महिला मंडळ, मगाशी मी विषयांतर झालं, मला शबरीचं थोडी कथा सांगायची होती, भावाबद्दल आला विषय आला. पण खरे संस्कार गर्भशयामध्ये महिलांचे आहेत. अहो, तुमच्याच कुशीमध्ये ज्ञानोबाराय जन्माला आले, तुमच्याच कुशीमध्ये तुकोबाराय आले, तुमच्याच कुशीमध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज आले, आणि तुमच्याच कुशीत संभाजी महाराजांनी जन्म घेतला. पण तरी देखील आपण एक सुंदर गीत म्हणतो, जिजाऊची पुण्य आई म्हणतो का नाही? आज आली फळाला, तो बापाचा बाप शिवा जन्म म्हणतो ना. कशामुळे? कारण त्या जिजामातेनं रामायण भागवत हे वाचलेलं आहे, कुठली सिरियलही पाहिली नाही. आणि अभिमन्यूची कथा सांगायच्या, पोटामध्ये असताना वाचन करायच्या. आणि पोटामध्ये तुम्ही काय करता माहिती का? ही पोरगी अशीच आहे आणि ही बाई अशीच करती, माई जाऊ मला लय त्रास देती, माई सासू अशीच करती. अहो, हे कशासाठी? पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. जो भक्तीच करत नाही त्याला वज्राचं पाप होतं. वज्र म्हणजे कधीही जात नाही. गावात पाप करायचे, पंढरपूरला जायचं, चंद्रभागेत स्नान करायचं आणि तिथून दुसऱ्याच्या चपला चोरून आणायच्या, ह्याला वज्रलेप पाप म्हणतात. तीर्थावर केलेला पाप कधीही जात नाही. म्हणून तीर्थाचा महिमा पहा तुम्ही. म्हणून महाराज पहा, ज्ञानोबारायांनी ही अभंगाची जी रचना केलेली ही फार महत्वाची. भावबळे आकळे एरवी ना कळे, करतळे आवळे. आकडे भगवंत आकळायचा कसा? कसा आकळायचा? भगवान आकळण्यासाठी तुम्हाला काय लागतंय? भाव. पहा महाराज, ज्ञानोबाराय रस्त्याने चालले होते, चौघही भावंड, आणि तिकून एक प्रेत येतं. प्रेत आल्यानंतर आणि एक सुहासिनबाई साडी घालून चालते रस्त्याने. पण त्या बाईचा पहा,
ती बाई म्हणे आता हे 4 संन्याशी मुलं दिसतात, चला आपण याचं दर्शन घेऊ, नाहीतरी आता आपण सती जाणार आहोत. दर्शन घेतलं संतांचं. ज्ञानोबारायांच्या तोंडातून शब्द गेला, सौभाग्यवती भावा. संतांचा शब्द कधीही खोटा होत नाही. त्या म्हणतात, अहो तुम्ही संन्याशी दिसता आणि तेजस्वी बालक आहात, तुमच्या तोंडून जरा चुकून काही शब्द गेला असं मला वाटतंय म्हणे. फार किती नम्रतेने बोलल्या त्या. म्हणे नाही, माझा शब्द कधी खोटा होणार नाही. ते जे प्रेत चाललेलं आहे ना, हे माझ्या पतीचं आहे. प्रेत खाली ठेवलं आणि माझ्या ज्ञानोबारायाने हाक मारली. काय मारली हाक? सच्चिदानंद बाबा उठा. काय म्हणले? पण त्या बाईची श्रद्धा एवढी होती संतांवर, तो भाव होता, भाव. म्हणून ज्ञानोबारायांनी दुसऱ्या चरणात सुंदर सांगितलंय पहा. म्हणा दुसरं चरण, भाव बळे आकडे. भाव बळे आकडे तेरे बिना करे, भाव बळे आकडे तेरे बिना करे, हो भाव बळे आकडे तेरे बिना करे, भाव बळे एरविनाकडे. महाराज, भावाने देवाला आकळलं जातं. सच्चिदानंद बाबा झोपेतून उठल्यासारखे हाक मारले की उठले, पण त्यांनी संसाराकडे परत बघितलं नाही. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? का रे पोरांनो, कोणी लिहिली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी? हां, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. बरोबर आहे ना. आपल्या गावात ज्ञानोबारायांचं मंदिर आहे. कोण लिहिली ज्ञानेश्वरी? वा, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. मेले माणूस चित्त उठविल. ज्ञानोबारायांची ताकद आहे. ज्ञानोबारायांनी मेलेल्या माणसाला असा अधिकार दिला की त्याने ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु त्यांनी परत संसार नाही केला. वायाची उपाधी करसी जना. हे जन दुसरीकडे चाललेलं आहे, पण बाबा म्हणे मला जायचं नाही. आणि त्या बाईचा भाव होता म्हणून ते जिवंत झाले. म्हणून एखादा संत जर भेटले ना तर त्याचे दर्शन घेत जा. कोण काय उपकार करेल, कोण काय करून जाईल सांगता येत नाही. हे नगर भोजन घालण्याचं कारणच ते. कोणाच्या स्वरूपात देव जेवण करून जाईल सांगता येत नाही. एखादा संत जेवण करून जाईल आणि कृपा करेल सांगता येत नाही. म्हणून सर्वाभूती पाहे एक वासुदेव आहे. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य द्यावे पात्र पाहुणे. जो पात्रता असेल महाराज त्यालाच द्या पैसे. ज्याची पात्रता नाही, आता ते लोक येतात मागायला गावात, पैसे मागतात आणि दारू पितात.
फायदा काय? अर्ध पाप तुम्हाला लागते. इकडं नाही पण इकडं लय नाही बापा, माझ्या पोराचं लय चांगलं भविष्य सांगितलं आणि 1 रुपया दिला की महापोर कलेक्टर होईल. अहो 50 पैशाची उदबत्ती लावतात. माझं पोरगा कलेक्टर होते, मला सून अशी सोन्यासारखी भेटू दे. अरे सोन्यासारखी सून भेटली की ती तिकडं जाईल परभणीला, इथं नाही राहत. लक्षात धरा, परमार्थ करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्हाला परमार्थ करायचा ना, मग आता परमार्थ असा आहे, परमार्थ धन आहे, महाधन आहे. देवाचे चरण. परमार्थ करत असताना एक करा, देवाचा विचार करा, तुमचा स्वतःचा विचार करा. तुम्ही स्वतः काय करता, जीवनामध्ये माणसाने येऊन काय केलं पाहिजे. ज्ञानोबा आहे, त्यांना तीर्थयात्रा करायची होती. नामदेव महाराजाला म्हणतात, देवा पण परवानगी कोणाची घ्यायची? एखाद्या नवऱ्याला जर बाहेर जायचं असेल कुठं, तर महाराज म्हणतात, थांबा ना जरा महाराज, मी तिला विचारून येतो. काय म्हणतात हो रोहिदास महाराज? आपलं तेच आहे ना, तिला विचारून जायचं नाही का? सगळ्याच हो. अहो बाबा, आमचं तुमचं सारखंच आहे महाराज, नका सांगू काही. सगळ्याचं सारखंच आहे, काही नाही तसं. गेले महाराज, तिला विचारून येतो म्हणतात. असं काय नाही, प्रत्येकाचं वेगळे. महाराज रावणाने जर बायकाचं ऐकलं असतं, रावण आज वीरगतीला प्राप्त झाला नसता. म्हणून लक्षात धरा, ज्ञानोबा आहे पांडुरंगाची परवानगी घेतात. देवा तुमच्यासोबत माझ्यासोबत मला तीर्थयात्रा करायची, नामदेव महाराजाला पाठवतात का? म्हणे जा, घेऊन जा म्हणे, तीर्थ 4 धाम करायचे आहेत, मला काही अडचण नाही. जा म्हणे, नामदेव वाळवंटात आहे. नामदेव महाराज वाळवंटात काय करतात? रामेश्वर महाराज संत काय करत असतात? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करते. एकच टाळी झाली चंद्रभागे वाढवंटे, भाग्य वाळवंटे. हो एकच ताली झाली, एकच ताली झाली, एकच ताली झाली, एकच ताली झाली. झाली 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 झाली. हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराजा गोपाळ
खरंच रत्न आहे बा आपल्या परभणी जिल्ह्याचं. आणि वारकरी संप्रदाय याच्यामुळेच वर चाललाय बरं. गायक वादक आणि विशेष म्हणजे आपला मराठवाडा सगळ्यात भाग्यवान आहे. मराठवाड्यामध्ये लय गायक आहेत, लय वादक आहेत. वा, हे उपकार आपल्या कोणाचे आहेत? माझ्या नामदेवरायांचे. याच मराठवाड्यामध्ये संत नामदेवांनी जन्म घेतला. याच मराठवाड्यामध्ये संत जनाबाई आल्या. अहो, नामदेव कीर्तन करायचे पण चाल कोणी द्यायची? माझी जनाबाई चाल द्यायची. जनी म्हणे ज्ञानदेवा, आणि आपल्या जनाबाई आपल्याच माणसाला सांगते ए जाऊ नको तिकडं, जाऊ नको इकडं. लक्षात धरा, तुम्ही मार्गदर्शन करा पण चांगल्या प्रकारे करा. विठ्ठल विठ्ठल. चंद्रभागेत गेले, नामदेव महाराजचं दर्शन घेतलं. म्हणे नामदेव महाराज आपल्या तीर्थयात्रा करायला जायचं. तीर्थयात्रेला गेले महाराज. पण हे मार्गदर्शन कोणी केलं? पहा बरं का, एक 6 वर्षाच्या मुक्ताबाईनं. मुक्ताबाई मार्गदर्शक ठरली महाराज. लहान मुक्ताबाई आहे, फार छोटी आहे. एका ठिकाणी माझ्या तुळशीदास होते आपले. तुळशीदासाला मार्गदर्शन स्वतःच्या पत्नीने केलं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी. महाराज, तिला संत म्हणणं वावगं नाहीये. तुळशीदास एवढे बायकोसाठी पिसे होते, वेडे पिसे होते, कामातुर होते. कामा नतुरा भय न लज्जा. कामी माणसाला भय नसतं, लज्जा नसते. पण इथे पहा महाराज, बायको माहेरी निघून गेली कटाळून गेली. तुळशी महाराज घरी आले. तुळशीदास म्हणतात, अरे बायको कुठे गेली? शेजारच्या माणसाने सांगितलं, ती गेली घरी गेली, निघून माहेर गेली. सुसाट असा पाऊस पडला महाराज. धावत पिळत पावसातच महाराज निघून गेले. मोठं नदी होती, वडा होता, नदीही पार केली. माडी होती महाराज, मोठीच्या मोठी. माडीवर एक दोरी होती. दोरीच्या साह्याने वरती चढाले आणि बायकोचा हात धरला. प्रिये, अगं तुम्हाला न सांगता आलीस? पण त्या बायकोनं, तिला आनंद नाही झाला. नाही तर बायकाला नवरे सासरवाडीला आल्यावर लय आनंद होतो, सासूला बायकोला. पण तिला आनंद नाही झाला. तिने एक काम केलं, पहिले त्याच्या थोबाडीत मारले. अरे वेड्या पिशा, अरे एवढं तू अट्टहास माझ्या रामासाठी केला असता तर प्रत्यक्षात रामप्रभूने तुला भेट दिली असती. तू माझ्यासाठी आला म्हणे, नदी पार केली, प्रेतावर बसून आला. ते प्रेताची ताटी होती म्हणे, त्या प्रेताच्या ताटीवर तो बसून आला. आणि इथं कुठल्याही प्रकारची दोरी नाही आहे माडीवर. तू सर्पाच्या साह्याने वरती आला. अरे एवढा कामिक होऊ नको. तू भगवंताच्या रामाचं दर्शन कर, रामाची भक्ती कर. आणि आज तुलसीदासांनी रामायण लिहिलं. कोणाच्या मार्गदर्शनाने? पत्नीच्या. मुक्ताबाईच्या साह्याने. मुक्ताबाईनं मार्गदर्शन केलं ज्ञानोबारायांना. जेव्हा ताटी लावल्यानंतर ज्ञानोबारायाचं मार्गदर्शन कुणी केलेलं आहे? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ही मुक्ताबाईने केलेलं आहे. म्हणून आज ज्ञानोबाराय, संत तुलसीदास, हे महिला फार महाराज खूप मोठ्या आहेत. आपल्या गावाचं खरंच महिला तर त्याच्यापेक्षा भारी आहेत. ज्ञानोबारायांचं मंदिर त्यांनीच बांधलं आहे वर्गणी करून. बरोबर आहे ना? काय चुकलं माझं? काही मला सांगितलं असं कोणीतरी. महिलांची मूर्ती बसवली का मंदिर बांधलं असं काहीतरी आहे, पण महिलांनीच केलं. पहा महाराज, महिला काय करू शकत नाही. महिला संसाराचं वाटोळही करतात
आणि एखाद्याला ज्ञानोबाराही बनवतात, एखाद्याला तुलसीदासही बनवतात. मग तुम्हाला तुलसीदास बनवायचं आहे का काय करायचं आहे तुमचा तुम्ही विचार करायचा. विठ्ठल अंतर नसतो. देवासी अवतार, भक्तासी संसार, दोहीचा विचार एकपणी. हा संसारच आहे. संसार सागर हा भव दुःखाचे मूळ. दुःखाचं मूळ संसार आहे. ज्ञानोबा आहे तिसऱ्या चरणात सांगतात. पारियाचा रवा घेत बरमरे, पारियाचा रवा घेत बरमरे, पारियाचा रवा घेत बरमरे, पारियाचा रवा घेत तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबारायांनी पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. पहा, परमार्थ फार सोपा आहे. इथं यज्ञ करायची आवश्यकता. यज्ञ तुम्हाला जर करायचा असेल तर हत्तीच्या सोंडा एवढी आहे ना, तुपाची धार लागते. योगाची या वाटा जे निघाले का सुबट्टा, त्या दुःखाचाची वाटा भागाला. जप तप कर्म क्रिया नियम. महाराज जप करा, कर्म करा, तप करा, पण भावाशिवाय नाही. तो पारियाचा रवा असतो ना, पारियाचा रवा घेता भूमीवरी. यज्ञपूर पारा, तो पारा असतो ना, तो जमिनीवर राहतच नाही. तसं तुम्ही यज्ञ करता, पण मृत्यू लोकांमध्ये एकच आहे, नाम भगवंताचं श्रेष्ठ आहे. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आत्ता उद्धरलो. गुरुची कृपा असल्यानंतर शबरीही होता येतं, गुरुची कृपा असल्यानंतर मीराबाई होता येतं, गुरुची कृपा असल्यावर बहिणाबाई होता येतं, आणि गुरुची कृपा असल्यावर संत जनाबाई होता येतं. सगळ्या संतांनी एकच सांगितलंय, विठोबाची शरण जावे. पण आपण शरण दुसऱ्या देवाशी जातो. वार बदलला, देव बदलला, असं नाही करायचं. निष्ठावंत भाव, भक्ताचा सुधार. एकच, कुठली भक्ती एकच करायची.
आणि भक्तीमध्ये प्रेम ठेवा थोडं बरं का. प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेमे विन नाही समाधान, प्रेमे विन समाधान, हरिमुखे गातार पदे चिंता, हरिमुखे गातार पदे चिंता. प्रेम हे सुखाचं साधन आहे. प्रेम सुख देतं माणसाला. नवरा बायकोचं नसल जमत तर प्रेमामुळेच जमत नाही. आणि देवाचं आणि भक्ताचं नातंही प्रेमाचंच आहे. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, प्रेमाचं घट्ट नातं आहे. प्रत्येक संत तुकोबारायाचे निळोबारायाचे भक्त होते. यांनी पहा महाराज दुसरं काही साधन नाही केलं, फक्त गुरुची भक्ती केली. गुरुच्या भक्तीमध्ये इतकी ताकद आहे महाराज. गुरु हा संत गुढीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा ज्ञानोबारायचे बा. ज्ञानोबारायने लिहिलं की गुरु हा संत कुळीचा राजा आहे. निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानोबारायांचे गुरु आहेत. पण प्रसिद्ध जगप्रसिद्ध ज्ञानोबारायच आहेत. पण आज म्हणतात गुरु फिरू काय नाही. एखादा 2-4 बोल वाजवता आला म्हणते गुरु फिरू, त्याच्यापेक्षा भारी वाजव तुम्ही. अरे तुला धागे नत्ता वाजवता येत नव्हता मूर्खा. म्हणून गुरुला कधी विसरायचं नाही, कोणाचे उपकार विसरायचे नाही. अहो ज्यावेळेस तुम्ही आळंदीमध्ये संस्थेत जाता तुम्हाला धोतर साधं नेसता येत नव्हतं, पण गुरुनी तुम्हाला या लायक बनवलं. आज प्रसिद्ध आहेत तुम्ही. काय काय लोक महाराज मंडळी महाराज गायक लोकांना नावं ठेवतात. मला लय राग येतो त्यांचा. पॅन्टच काऊन घातली मी फटकाच बांधत नाही, पॅन्ट घातली पण तुम्ही कीर्तनच करत नाही. अरे तू एवढा काय साधू बन लागला. तू साधू आहे तर मग तिकडे डोंगरावर जा, कीर्तन कशाला करतो समाजात. महाराज ज्यांना साधक बनायचं ना त्यांनी समाजात यायचं नाही. आणि ज्ञानोबारायांनी हे ज्ञान लपलेलं होतं प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. हे ज्ञान लपलेलं होतं पण ते ज्ञान प्रगट केलं. मग पहिले एक गुरु एक शिष्य, आदिनाथ गुरु सगळं सिद्धांचा एक गुरु घराणं आपलं आहे. पण संप्रदाय तुम्ही माना महाराज. मग खरा संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांनी धर्माचा प्रसार केला. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. पण म्हणलं कधी अरे त्रास देणारे तुम्हीच आहेत आणि डोक्यावर घेणारे तुम्हीच आहेत. आणि खरं ही गोष्ट खरीच आहे महाराज. लाड करणारे तुम्हीच आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांनी एकच सांगितलं की तुम्ही फक्त भगवंताची भक्ती करा. भक्ती करा आणि भक्ती करत असताना एकच करा, भगवंताचं सतत चिंतन कर जा. विठ्ठल हे पा या पृथ्वी तलावर एकच सोपं साधन आहे, नामाचं कीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तीर्थाला जा, व्रत करा, नियम करा, पण वायाची उपाधी करसी जना. ते तीर्थव्रत करत असताना तुम्हाला नियमाचं पालन करावं लागतंय. म्हणून आपण प्रत्येक चरणामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. सर्वांनी असा सुंदर असे हात वर करायचे. भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. ज्याला हात आहे त्याने हात वर करा. ज्याचं तोंड आहे पखवाजे सोडून सगळ्यांनी हात वर करा. ज्याला हात असतील त्याला म्हणतो मी, हात आहेत का सगळ्याला. विठोबा कुमार Oh,
काय मेळ जागा ना तुमचा जागले मोठ झाला कशी दोघं जण हाणामारच करायला लागले तुम्ही चालू द्या सुंदर असं भजन झालं आणि आता वेळही होत आला भजन झालं विठ्ठल रुक्माईची हे पहा आता नगर भोजन असो आपल्या गावात सप्ताह असो कुठलंही कार्य असो पण हे करण्याचे आपण जे अधिकारी आहोत सीमेवर माझे जवान लढतात जय जवान जय किसान आता मी म्हणेल तर तुम्हाला म्हणता येतं का बघू आता मला काय माहित नाही जय जवान तर काय लोक सर्वांनी म्हणा महाराजांच्या मागं आज प्रजासत्ताक दिन आहे आज आपला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळून मला वाटतं पश्चाताप झाला का काय समजेना मला आपलेच लोक आपले घातक झाले अरे जे जवान सीमेवर लढतात आपल्यासाठी रक्त सांडतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी रक्त सांडलं धर्मासाठी हातामध्ये तलवार घेतली धर्मासाठी देशासाठी आणि आपण दारूची बाटली घेतो धर्माच्या नाशासाठी धर्माचा नाश तुम्हीच केलाय आणि धर्माचा उद्धारही तुम्हीच केलेला आहे म्हणून लक्षात धरा त्यांची कुर्बानी बी लक्षात ठेवा कधी कधी माझे जवान असतील ना त्या जवानांनी रक्त आपल्यासाठी सांडलंय अहो महाराज आम्ही एकदा रेल्वेमध्ये बसलो एक सैनिक तिकून वाराणसीहून इकडे महाराष्ट्रात येत होता त्याला महाराज कुणीच जागा दिली नाही आपल्या लोकांनी हेच लोक होते आपले तो सैनिक असा उभा राहिला आणि ड्युटी करून आला होता घरी जायसाठी आणि आम्ही काशीला गेलो होतो दर्शनाला आम्ही त्याला जागा दिली सैनिकाला झोपायला दिलं जेवण सुद्धा केलं नव्हतं महाराज त्यांनी मग तुम्हाला लढायला जायची गरज नाही तुम्ही तुमच्या गावातच लढू शकता महाराज एकामेकाविषयी प्रेमाचं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे वारकरी संप्रदाय काय शिकवतो आपल्याला अहो आपल्या हातामध्ये पताका आहे आणि त्यांच्या हातामध्ये बंदूक आहे पण याच्यामध्ये भेद काय झालाय माहिती का नुसतं गंध लावून आणि नुसतं भजन करून भागत नाही भले देव काशेची लंगोटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आणि शिंदळाच्या माथा हानू काठी पण शिंदळाच्या माथा काठी हाणायचं काम माझे सैनिक करतात पण काशेचं लंगोटी द्यायचं काम बी आपलं आहे ना साधी एस टीमध्ये जागा देत नाहीत माणसं आणि देशासाठी काय सेवा करणार आहेत पहिलं आपल्या गावाचं लक्ष पाहिजे महाराज पहिलं आपलं गाव स्वतंत्र करा देश त्यांनी स्वतंत्र केला पण गावाची जबाबदारी आपली आहे गावामध्ये एकोबा वाढला पाहिजे सगळे काम एकत्र हे धर्माचं मंडप आहे महाराज या धर्माच्या मंडपामध्ये आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे हे खरं स्वातंत्र्य आहे असू द्या आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणून आपण आज सेवा ही प्रजासत्ताक दिवशीच आली आपलं भाग्याचं लक्षण आहे आज नगर भोजन हो मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा सब कुछ तू मेरा सब कुछ तू एक वाजता एकच पकड होता मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा सब कुछ तू मेरा सब कुछ तू वाह हो हर कर्म अपना करेंगे हर कर्म अपना करेंगे है वतन तेरे लिए दिल
सुंदर महाराज. आज या ठिकाणी नगर भोजनाचा कार्यक्रम आहे. सर्व पाहुणे रावणे आमच्या चव्हाण परिवाराने सुंदर असं आयोजन केलं, दिव्य भव्य, जसं काही तर 7 दिवस सप्ताह चालू आहे असं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थी असतील, आमचे महाराज मंडळी सर्व. आणि आज या ठिकाणी खूप आनंद वाटला महाराज रोहिदास महाराज, कारण तुमच्यासारखे गायक आम्हाला लाभणं म्हणजे आम्ही काही मोठे कीर्तनकार थोडेच आहे. आमचं वजन सगळं तुमच्यावर आहे. म्हणून भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि नक्कीच तुम्ही मोठे तर आहात पण अजूनही मोठे व्हावेत असं मी गुंडेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर माऊली